नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासमोर उभा आहे हृदयात एक हलकीशी वेदना घेऊन. कारण आजचा विषय फक्त शब्द नाही, तो आयुष्यभराचा दर्द आहे. स्वतःची किंमत ओळखा. जोपर्यंत आपण स्वतःला महत्व देत नाही तोपर्यंत जग आपली कदर करत नाही. हे वाक्य ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल. कारण कितीतरी रात्री तुम्ही एकटे बसून स्वतःला विचारले असेल, मी खरोखर काय आहे? मला कोणी महत्व देतं का? आज मी तुम्हाला तुमच्या त्या एकटेपणातून बाहेर काढणार आहे. हातात हात घालून हृदयात हृदय लावून बोलणार आहे. चला खूप खोलवर जाऊया. ती रात्र जेव्हा मी स्वतःला हरवले होते. मित्रांनो, कल्पना करा, रात्रीचे 2 वाजले आहेत. खोलीत फक्त एक मंद दिवा. तुम्ही आरशासमोर उभे आहात. डोळे लाल झालेत, गालावर अश्रू ओघळत आहेत आणि तुम्ही स्वतःला विचारत आहात, मी इतकी कमी का आहे? का माझी कदर होत नाही? असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. जेव्हा नातेसंबंध तुटतात, जेव्हा नोकरीत अपमान होतो, जेव्हा मित्र दूर जातात, तेव्हा मन ओरडते, मी तर प्रेम करण्यास लायक आहे ना? पण सत्य हे आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत जग तुम्हाला प्रेम देणार नाही. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी लाखो लोकांच्या हृदयात आली आहे. एका छोट्या गावात राहणारी प्रिया, ती खूप मायाळू होती. घरात आई वडिलांसाठी, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसाठी, मित्रांसाठी नेहमी देणारी, पण स्वतःसाठी कधीच नाही. तिचा बॉस तिच्या मेहनतीचे श्रेय घेत असे. तिचा नवरा तिला फक्त सोयीस्कर समजत असे. मित्र तिला गरज पडल्याशिवाय बोलवत नसत. एक दिवस तिच्या लग्नाची 7वी वर्षपूर्ती होती. तिने खूप तयारी केली, स्वतःसाठी नव्हे, नवऱ्यासाठी. पण तो रात्री उशिरा आला आणि म्हणाला, तू नेहमीच असे करत असतेस, पण मला कंटाळा येतोय. त्या रात्री प्रिया एकटी खोलीत बसली. अश्रू थांबत नव्हते. तिने स्वतःला विचारले, मी इतकी वर्षे दिले तरी माझी किंमत का नाही? त्या रात्री तिच्या मनात एक आवाज उठला, प्रिया, तू स्वतःला कधी महत्व दिलेस का? त्या क्षणी तिचे आयुष्य बदलले. स्वतःला कमी लेखण्याचा अर्थ. मित्रांनो, आपण स्वतःला का कमी लेखतो? कारण बालपणी आई म्हणाली, तुझ्या बहिणीसारखे हो. शाळेत शिक्षक म्हणाले, तू फारसा हुशार नाहीस. प्रेमात कोणीतरी म्हणाले, तू पुरेशी नाहीस. हे शब्द साधे वाटतात, पण ते हृदयात खोल जखम करतात. वर्षानुवर्षे ते जखम रक्तबंबाळ होत राहतात. सोशल मीडियावर इतरांचे परफेक्ट आयुष्य पाहून तुम्ही स्वतःला अपुरे वाटता. एक अपयश आले की मन ओरडते, मीच कमी आहे, मी लायक नाही. पण ऐका, तुम्ही अपुरे नाही आहात. तुम्ही फक्त स्वतःला प्रेम करायला विसरलात. एक प्रसिद्ध वक्त्याने एकदा 500 रुपयाची नोट घेतली. ती चुरगळली, तुडवली तरी लोक म्हणाले, मला हवी आहे. तुम्ही त्या नोटीसारखे आहात. जग तुम्हाला कितीही अपमान करो, कितीही चुरगळो, तुमची किंमत अजूनही तीच आहे. फक्त तुम्हाला ती ओळखायची आहे. प्रियाची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी. प्रिया त्या रात्रीनंतर बदलली. तिने आरशासमोर उभे राहून स्वतःला पाहिले. प्रथमच खरे तिने स्वतःला सांगितले, प्रिया, तू खूप मेहनती आहेस, तू मायाळू आहेस, तू लायक आहेस, तू अनमोल आहेस. सुरुवातीला अश्रू आले, कारण स्वतःला प्रेम करणे कठीण होते. पण ती रोज म्हणत राहिली. तिने नाही म्हणायला शिकले. जिथे तिची कदर होत नव्हती तिथे ती मागे हटली. स्वतःसाठी वेळ काढला. पुस्तके वाचली, चालायला गेली, स्वतःला गिफ्ट दिले. ऑफिसमध्ये तिने आपल्या कल्पना मांडल्या. प्रथम हसले गेले, पण ती थांबली नाही. तिच्या आत्मविश्वासाने लोकांना आकर्षित केले. घरी तिने नवऱ्याशी खरे बोलणे सुरू केले. मी तुला प्रेम करते, पण स्वतःलाही प्रेम करायला शिकले आहे. काही महिन्यात तिचे रिलेशनशिप सुधारले. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळाले आणि सर्वात मोठे, ती स्वतः हसू लागली, खरे हसू. आज प्रिया हजारो महिलांना सांगते, जेव्हा मी रडत होते तेव्हा जग मला पाहत नव्हते, पण जेव्हा मी स्वतःला प्रेम केले तेव्हा जग माझ्या पुढे वाकले.
मित्रांनो, प्रियाची कहाणी तुमची कहाणी आहे. तुमची वेदना, तुमचा संघर्ष तो एकटाच नाही. स्वतःची किंमत ओळखण्याचे भावनिक मार्ग. आता तुम्ही विचारत असाल, मी हे कसे करू? एक, आरशासमोर उभे राहा आणि रडा. हो, रडा. ज्या जखमा दाबल्या होत्या त्यांना बाहेर काढा. मग स्वतःला मिठी मारा आणि सांगा, मी तुला प्रेम करते, मी तुझ्यासाठी आहे. 2, तुमच्या आतल्या मुलाला मुलीला भेटा. बालपणी तुम्ही ज्या स्वप्नासाठी रडलात त्यांना आठवा, त्या स्वप्नांना पुन्हा जीवन करा. 3, स्वतःला पत्र लिहा. रात्री एक चिठ्ठी लिहा. प्रिय स्वतः, तू खूप सहन केलेस, आता मी तुला कधी दुखावणार नाही. 4, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्वतःला प्राधान्य द्या. एका चांगल्या जेवणात, एका चांगल्या पुस्तकात, एका शांत चालण्यात स्वतःला महत्व द्या. 5, नकार स्वीकारा, पण स्वतःला कधी स्वीकारू नका. लोक नाही म्हणतील, ठीक आहे, पण तुम्ही स्वतःला नाही म्हणू नका. जग कसे प्रतिसाद देते जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम करता? जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा तुमची डोळे चमकतात, तुमचे हास्य खरे होते, लोक तुमच्याकडे आकर्षित होतात, नातेसंबंधात तडजोड संपते आणि खरे प्रेम सुरू होते. पण लक्षात ठेवा, हे प्रेम स्वार्थी नाही. हे प्रेम इतके शुद्ध आहे की ते इतरांनाही प्रेम देण्याची ताकद देते. अंतिम संदेश हृदयातून. आज मी तुम्हाला एक वचन देतो. जर तुम्ही आज रात्री स्वतःला मिठी मारली, स्वतःला सांगितले की मी पुरेशी आहे, तर उद्या तुमचे आयुष्य हलके होईल. तुम्ही एकटे नाही आहात. लाखो हृदय आज या वेदनेतून जात आहेत, पण जे स्वतः उभे राहतात ते इतरांना उभे करण्याची ताकद मिळवतात. स्वतःला प्रेम करा, स्वतःला माफ करा, स्वतःला महत्व द्या. जग आपोआप तुमच्या पुढे वाकेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज माझ्यासोबत होते. जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःवर प्रेम करते. लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांच्या जखमा भरतील. सबस्क्राईब करा आणि बेल दाबा, कारण पुढचे व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आशा आणतील. लक्षात ठेवा, तुम्ही अनमोल आहात. तुम्ही प्रेम करण्यास लायक आहात. तुम्ही जगण्यास लायक आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र.